यामिनी दळवी बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 7च्या 70 बातम्या। ठाकरेंच्या शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरती ठाकरे बंधूंचा एकत्र व्हिडिओ शेअर। मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार अशा आशयाचा मजकूर लिहित व्हिडिओ पोस्ट। राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही। मुंबई आणि मराठी माणसांसाठी एकत्र यावंच लागेल। खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे आता पवारांना धोका देण्याच्या तयारीत। धोका देणाऱ्यांवरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा? मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचा सवाल। आम्हाला 2 वेळा वाईट अनुभव आले, मात्र त्यांची इच्छा असेल तर नक्कीच हात पुढे करू। मनसेचे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। मनसेचे नेते अमेय खोपकर यांच्याकडून शिवसेना मनसे युती होण्यावरती नाराजी। अशी अभद्र युती होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना। खोपकर यांची एक्स पोस्ट। कुटुंबामधून दूर गेलेले एकत्र आले तर आनंदच। गैरसमजामुळे ठाकरे बंधूंची युती होत नाही। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचं चांगलं होईल। राज ठाकरेंच्या चंदू मामांची प्रतिक्रिया। उद्धव आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर आनंदच आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मतभेद विसरून एकत्र येत असतील तर काही वाईट नाही, फडणवीसांचं वक्तव्य। मराठी माणसाचं हित जपण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे भक्कम आहेत। राज्याच्या हितासाठी भांडण सोडवत असाल तर ठीक। भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची खोचक टीका। शिवसेना आणि मनसेला दोन्ही पक्ष आपलेसे वाटतात। राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावरती अजितदादांची प्रतिक्रिया। प्रत्येकाने आपल्या विवेकबुद्धीला योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा, अजित पवारांचं मत। महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघे एकत्र येत असतील तर राजकीय आणि कौटुंबिक इतिहासामधला सोनेरी दिवस। खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। केवळ ठाकरे कुटुंबानंच नाही तर सर्वच कुटुंबांनी एकत्र यायला हवं, यामध्येच महाराष्ट्राचं हित। रोहित पवारांची अजितदादांना भावनिक साथ। कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनांसाठी सुवर्ण क्षण असल्याची प्रतिक्रिया। दोन्ही बंधू एकत्र आले तर ठाकरेंची मोठी ताकद निर्माण होईल, मात्र लगेच असं काही होईल असं वाटत नाही। छगन भुजबळांची प्रतिक्रिया। तर राजकारणामुळे फुटलेलं कुटुंब एकत्र यावं। ठाकरे आणि पवार कुटुंब एकत्र येण्याच्या संदर्भात भुजबळांचं मत। नागपूरमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जनता दरबार। नागरिकांना त्यांच्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडता येणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत। राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार। छगन भुजबळ देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती। अजित पवारांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती भुजबळ समर्थकांनी लावले होर्डिंग्ज। होर्डिंगच्या माध्यमातून भुजबळांना मंत्रिपद देण्याची मागणी। काँग्रेस सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा हजारो कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेशाचा सोहळा। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विचारूनच अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय। पक्षप्रवेशाच्या नंतर उंडाळकर यांची प्रतिक्रिया। संदीप देशपांडेंचे सरसंघचालक मोहन भागवत यांना हिंदीच्या सक्तीच्या संदर्भात पत्र। मराठ्यांचे मागील 200 वर्षांमधलं उदाहरण देताना तिथे कोणालाही सक्ती नव्हती, मग आता ही सक्ती कशासाठी? देशपांडेंचा सवाल। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलीस आयुक्तांना मिळाल्याच्या नंतर कारवाई। डॉक्टर घैसास हे दोषी असल्याचा ससून रुग्णालयाचा अहवाल। तनिषा भिसेंना वेळेवरती अॅडमिट न करून घेतल्याचा ठपका। वैद्यकीय हलगर्जीपणा केल्याचा ससूनचा अहवाल। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अण्णा वंजारेंच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला। बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेच्या अडचणींमध्ये वाढ। संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनचे संचालक सुदर्शन काळेंचा बीड पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये तक्रार अर्ज। कासलेने मुलाच्या फीसाठी 10 लाख रुपये उसने घेतल्याचा आरोप आहे। नाशिकमध्ये पोलिसांवरती दगडफेक केल्याप्रकरणी 39 जणांना न्यायालयीन कोठडी। दगडफेकीमध्ये 21 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी।
दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईच्या प्रकरणी पालिकेचे विभाग वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांची हकालपट्टी. कारवाईच्या नंतर निघालेल्या मोर्चानंतर हकालपट्टी करण्यात आली आहे. जैन मंदिराला महानगरपालिकेचा तात्पुरता दिलासा. मंदिराची पूजा अर्चा करण्यासाठी दिली परवानगी, तर जोपर्यंत मंदिर होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार, जैन समाजाची भूमिका. यवतमाळच्या काठोडा या पारधी वाड्यावरती अखेर पाण्याचा तात्पुरता स्रोत तयार झालाय. माझाच्या बातमीनंतर प्रशासनाकडून दखल. हंडाभर पाण्यासाठी वेदिका चव्हाण या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. सोलापूरमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या समोर शिवसैनिकांच्या 2 आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची. शिवसेना भवनामध्ये मंत्री गोगावले यांच्या समोर शिवीगाळ झाल्याची माहिती आहे. बीडच्या माजलगावमध्ये बाबासाहेब आगे हत्येच्या प्रकरणी आरोपी नारायण फपाळला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. फपाळचा पुढील मुक्काम बीड जिल्हा कारागृहामध्ये असेल. मला आणि माझ्या कुटुंबियांना संरक्षण द्या, तसंच विशेष वैद्यकीय समितीकडून शरीरावरच्या जखमांचं निरीक्षण करून हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवावा, बीडमधील पीडित वकील महिलेची मागणी आहे. मंत्री संजय राठोड यांनी साताऱ्याच्या दरेगावामध्ये जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. एकनाथ शिंदेंनी यावेळेला तिथल्या भौगोलिक परिस्थितीची माहिती सुद्धा दिली आहे. कल्याणमधील काही भागांसह टिटवाळा परिसरामध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहील. मोहोलीमधल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या जलवाहिन्यांवरती प्रवाह मोजणी मीटर बसवण्याचं काम सुरू आहे आणि यासाठी पाणीपुरवठा बंद राहील. नागपूरमध्ये काल राज्यातील सर्वाधिक 44.7 अंश सेल्सिअस इतका तापमानाची नोंद. अकोल्यामध्ये 44.3 तर चंद्रपूरमध्ये 44 अंश सेल्सिअस इतकं तापमान. हिंगोली जिल्ह्याला आज येलो अलर्ट देण्यात आलाय. 2 दिवस जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी उष्ण आणि दमट असं वातावरण राहण्याचीही शक्यता आहे. मुरुड जंजिऱ्यावरती पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. लाईफ जॅकेट उपलब्ध नाही, तसंच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचंही चित्र समोर आलंय. वीज पुरवठा खंडित झाल्यास ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरामध्ये भाविकांना नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेराचा आधार. अतिसंवेदनशील वैद्यनाथ मंदिराच्या सुरक्षेचा विषय गंभीर. यवतमाळच्या बाभुळगावमधील पाचखेड इथे आढळली 3000 वर्षांपूर्वीची लोकवस्ती. तथागत भगवान गौतम बुद्ध तथा सम्राट अशोककालीन मडक्याचं खापर आणि सातवाहन राजवंशकालीन 6 विहिरी सुद्धा आढळल्या. पुरातत्व विभागाकडून सध्या उत्खनन सुरू झालं आहे. करमाळ्यामधल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचा दणदणीत विजय. अजित पवार पक्षाचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा जोरदार पराभव. वाशिममध्ये हिंदी भाषा सक्तीची केल्यामुळे मनसेकडून शासनाच्या विरोधामध्ये निदर्शनं. शासनाच्या जीआरची होळी करून तात्काळ हे आदेश मागे घेण्याची मनसेची मागणी. नॅशनल हेराल्डच्या प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांचं ईडी कार्यालयासमोर आंदोलन. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट ईडी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे. बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन. व्हीएचपीच्या नागपूर शहरामधील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आंदोलनामध्ये सहभाग. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवरती होत असलेल्या अन्यायाचा गोंदियामध्ये बजरंग दलाकडून निषेध. मोर्चा काढत तहसीलदारांमार्फत पाठवलं राष्ट्रपतींना निवेदन. भंडाऱ्यामध्ये विश्व हिंदू परिषदेची निदर्शनं. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवरती होत असलेल्या अन्यायाचा केला निषेध. तिथल्या हिंदूंना सुरक्षितता प्रदान करावी, आंदोलनकर्त्यांची मागणी. धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनमध्ये चालू असलेलं गोरक्षकांचं आमरण उपोषण स्थगित. पोलिसांनी दिलेल्या आश्वासनाच्या नंतर उपोषणाला स्थगिती. जवळपास 5 तासांच्या नंतर सोलापूर शहरामधील वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी सुरुवात. मध्यरात्री महावितरणच्या डीपीला आग लागल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. परभणीच्या लहुजीनगर आणि इक्बालनगरमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा झाला. लहान मुलांच्या खेळण्यावरून सुरू झालेला हा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. छत्रपती संभाजीनगरच्या मूर्तिजापूरमध्ये भीषण स्फोट. घरामधील 3 जण जखमी. स्फोट कशामुळे झाला याचं कारण अस्पष्ट. शेकापच्या संतोष पाटील यांच्यावरती दुःखाचा डोंगर. श्रीवर्धनमधल्या वेळाच्या समुद्र किनाऱ्यावरती संतोष पाटील यांच्या 2ही मुलांचा बुडून मृत्यू.
भांडूपमध्ये एका तरुणाची तलवार घेऊन रस्त्यावरती दहशत, तोडफोडीमध्ये 3 रिक्षा, एक बेस्ट बस आणि इतर गाड्यांचं नुकसान करण्यात आलंय. नशेमध्ये आरोपीनं हे कृत्य केल्याची माहिती आहे. वसईमध्ये 10 रुपयांच्या वादामधून फेरीवाल्यावरती चाकून हल्ला, नवघर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू. बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेने वाहतुकीचे नियम मोडले. स्वारगेटच्या चौकामध्ये चुकीच्या बाजूने वाहन चालवत वाहतुकीला अडथळा, पुणे वाहतूक पोलिसांनी बिचुकलेला दंड ठोठावला. वसईमधल्या 7 वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूच्या प्रकरणी खळबळजनक खुलासा. किरकोळ वादामधून 12 वर्षीय भावाने मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. स्टूलवरून पडल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासामधून समोर आलं होतं. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये चोर असल्याच्या संशयावरून 4 युवकांना मारहाण. या प्रकरणी 4 जणांवरती मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. यवतमाळच्या दाल मिलमध्ये 3 कामगारांच्या मृत्यूच्या प्रकरणी मालकासह दोघांवरती गुन्हा दाखल झालाय. जमादार अतुल चव्हाण यांनी दिली होती तक्रार. नंदुरबार जिल्ह्यामधल्या रुग्णवाहिका भंगार अवस्थेत, भर उन्हामध्ये नागरिकांना रुग्णवाहिकांना धक्का देण्याची वेळ. नारदुरुस्त रुग्णवाहिकेच्या वापरामुळे रुग्णांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागतोय. कल्याणजवळच्या मोहने आंबिवली परिसरामध्ये चोरट्यांची दहशत. रात्री दुकानांचं शटर उघडून दुकानांमध्ये चोरी करण्यात आली. सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार कैद झालाय. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये अनधिकृतरित्या देशी दारूची वाहतूक करणारी एक कार जप्त करण्यात आली आहे. एकूण 1,65,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त, एका आरोपीला अटक. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यामध्ये डोक्यावरती वार करून युवकाची हत्या. भावाच्या पत्नीची छेड काढताना आढळल्यामुळे रुपेश झाडे याने ही हत्या केली आहे. अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीमधील मीरा रासायनिक कंपनीला भीषण आग लागली. आगीमध्ये कंपनीचं मोठं नुकसान झालेलं आहे. मीरा कंपनीमध्ये अगरबत्ती तयार केली जायची. नागपूरच्या भांडेवाडी परिसरामध्ये महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या डम्पिंग यार्डमध्ये आग लागली. कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागल्यामुळे परिसरामध्ये धुराचे लोट पसरले. बीडमध्ये मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त झालेत. रहदारीला ही जनावरांचा अडथळा. मुख्य रस्त्यांवरती ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मोकाट जनावरं. रत्नागिरीमधल्या शिव नदीमध्ये मगरींचा मुक्त संचार. मगरी किनाऱ्यावरती येऊन बसल्याचा व्हिडिओ व्हायरल. साताऱ्याच्या कवठेमध्ये बगाडी यात्रा संपन्न. बगाडी यात्रा बघण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी. शिर्डीमध्ये साईंच्या चरणी सोन्याचा मुकुट दान. आंध्र प्रदेशामधल्या साई भक्तांना मुकुट दान केल्याची माहिती. 68 लाख रुपये इतकी या मुकुटाची किंमत. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी घेतलं साईबाबांचं दर्शन. आता दरवर्षी साईबाबांच्या दर्शनाला येणार असल्याचे उद्गार. राहुल गांधी अमेरिकेच्या बोस्टनमध्ये पोहोचले आहेत. 21-22 एप्रिलला अमेरिकेमधल्या भारतीयांसोबत संवाद साधतील. ब्राऊन विद्यापीठामध्ये व्याख्यान देणार आहेत. अमेरिकेमध्ये हजारो नागरिकांच्या राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन. ट्रम्प प्रशासन लोकशाही विरोधी असून संस्था कमकुवत करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. आफ्रिकेमधल्या कांगो नदीमध्ये प्रवासी बोट उलटून दुर्घटना. 148 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. नायजेरियामध्ये 56 जणांची गोळ्या झाडून हत्या. परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. हल्लेखोरांचा शोध सुरू झालाय. भारत आणि फ्रान्स 28 एप्रिलला 26 राफेल सागरी लढाऊ विमानांसाठी करार करण्याची शक्यता आहे. 26 मरीन राफेलसाठी 64,000 कोटींच्या कराराची अपेक्षा आहे. राज्य सरकारकडून 3 मराठी चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी पाठवले जाणार. आज सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार पत्रकार परिषद घेऊन माहिती देतील. आणि